डॉक्टर मला गुडघा बदलण्याचा सर्जरीचा सल्ला देण्यात आला आहे. मी ह्या गावाला जाऊन आलो, त्या डॉक्टरांना भेटलो, अमुक डॉक्टरांना भेटलो आणि त्या दोघं तिघा डॉक्टरांनी मला नी रिप्लेसमेंटचा सल्ला दिलेला आहे. मला खरंच ऑपरेशनची गरज आहे का, असे मला अनेक रुग्ण विचारत येतं. त्याचं सरळ उत्तर असं आहे की बेसिकली जर आपला गुडघा घासणारा जो कार्टिलेजचा पदार्थ असतो तो जर पूर्णपणे घासून संपलेला असेल, एक MR कार्टिग्राम मध्ये आपल्याला त्याचा अंदाज येतो. एक्सरे मध्ये निश्चितच बऱ्यापैकी अंदाज येतो आणि एक निष्णात सर्जन तुम्हाला हात लावून तपासून निश्चित सांगू शकतो की ह्या गुडघ्याला आपण अजून काही पर्यायी ऑप्शन त्यांना देऊ शकतो का, पर्यायी सर्जरी किंवा दुसरे काही इलाज सुचवू शकतो का. गुडघेदुखीसाठी कुठल्या वयाचा रुग्ण आहे, त्याचं वजन किती आहे, त्याच्या दैनंदिन गरजा काय आहे, त्याला शुगर, थायरॉइड, हार्टचे प्रॉब्लेम, अजून इतर काही वाताची अजून काही अडचणी आहेत का, एक एक्सपेक्टन्सी बेसिकली त्यांची फॅमिली एक्सपेक्टन्सी, लाईफ एक्सपेक्टन्सी किती आहे, या गुडघ्याकडनं अजून त्याला काय काय काम करून घ्यायचं आवश्यकता आहे, हे सगळ्या गोष्टी कन्सिडर करून तुम्हाला कुठलाही सर्जन सल्ला देईल. एक रफली सर्वसाधारणपणे मतांमध्ये भिन्नता असू शकते. एखादे डॉक्टर सांगतील की नाही अद्याप तुम्हाला नी रिप्लेसमेंटला अवकाश आहे, कोणी डॉक्टर सांगतील की नाही आता तुम्हाला ऑलरेडी ती वेळ झालेली, तुम्ही ते केलं पाहिजे. तर नेमकं डॉक्टर मी ऐकावं कुठल्या डॉक्टरांचं. त्याचं उत्तर असं आहे की बेसिकली बसवलेला गुडघा आपण अंदाजे किती वर्ष त्याची लाईफ एक्सपेक्ट करतोय, तुमचं आजचं वय, तुमच्या दैनंदिन गरजा, तुम्हाला असलेल्या बाकीचा व्याधी, आज अजून 4-5 वर्ष वाट पाहून त्यावेळी तुम्ही अनेस्थेशिया वाईज फिट असणार का, या सगळ्या गोष्टी कन्सिडर करून कुठलाही तज्ञ डॉक्टर तुम्हाला त्या अनुषंगाने किंवा ते सगळ्या गोष्टी कन्सिडर करून तुम्हाला सल्ला देतो. गुडघ्याचे व्यायाम, गुडघ्यांचे पट्टे, वाक सरळ करणारे काही पट्टे, वजन कमी करणे, गुडघ्यांमध्ये इंजेक्शन घेणे, एक सर्वसाधारणपणे स्टेम सेलचे पण काही तत्व असलेले इंजेक्शन्स मिळतात ते गुडघ्यांमध्ये घेणे, गुडघ्यांची फाटलेली खुर्च्या रिपेअर करणे, गुडघ्यात वाक असला तर ते ऑस्टिओटॉमी करून सरळ करणे, हे असे अनेक भिन्न 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 प्रकार असतात ज्याच्यात बेसिकली आपण गुडघेदुखी किंवा मोठं ऑपरेशन टाळण्यासाठी आपण हे सगळे प्रकार वेळोवेळी करतो. यंग एजमध्ये OCD नावाचा एक प्रकार असतो, गुडघ्यामध्ये ऑस्टिओपार्टायटिस डिसेकन्स. त्या ठिकाणी बेसिकली आपण कार्टिलेज रिइम्प्लांटेशन करतो, ओट सर्जरी करतो, BMC बोन मॉर्फोजेनिक प्रोटीन असतात ते बेसिकली आपण त्या ठिकाणी टाकतो. टिश्यू रिजेनरेट करणारे काही सेल्स असतात, PRPचे इंजेक्शन्स असतात. असे नाविद प्रकारचे अनेक औषधी आहेत जे आपण गुडघ्यात वेगवेगळी देऊ शकतो. त्या अनुषंगाने आपण हा प्रकार किंवा हे ट्रीटमेंट केल्यानंतर माझी गुडघेदुखी किती पैसे थांबेल, किती दिवसासाठी थांबेल, कायमस्वरूपी थांबेल का, असं तुम्हाला कुठलाही डॉक्टर ठामपणे सांगू शकणार नाही. ऑल दिस व्हेरी विथ पेशंट टू पेशंट, रुग्ण टू रुग्ण हे सगळे पर्याय चेंज होत जातात, तुमचे ऑप्शन्स चेंज होत जातात, तुमचे शरीर कसं प्रतिसाद देईल, तुम्ही कुठल्या स्टेजच्या त्रासात समोर डॉक्टरांसमोर येऊन बसतायत, या सगळ्या गोष्टींवर तुमचा आउटकम डिपेंड करेल. कुठलाही तज्ञ डॉक्टर हे सगळे प्रकारने ह्या पेशंट त्याच्या पुढे आलेला आहे. आता तुम्हाला गुडघ्यात इंजेक्शन घेऊन किंवा बेसिकली ओट थेरपी करून, मेनिस्कस रिपेअर करून, ऑस्टिओटॉमी करून तुम्हाला गुडघ्याला 50% पेक्षा जर कमी फरक पडणार असेल तर तो सल्ला तुम्हाला दिला जात नाही. अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला नी रिप्लेसमेंट हा एकमेव पर्याय असतो जो डेफिनेटिव्ह ठरतो. तुम्ही अनेक पेपरमध्ये, अनेक बातम्यांमध्ये वाचता, त्याने हे औषध घेतलं, त्याने तो पट्टा वापरला, याने हे इंजेक्शन गुडघ्यात घेतलं. तुमच्या समाधानासाठी तुम्ही ते सगळे करा. आता एवढं ठरलंय की डॉक्टर आता सगळे पर्याय करून झालेत, आता माझ्याकडे काही शिल्लक राहिला नाही, वेदना होत आहेत आणि मी आता कंटाळलो या दुखण्याला, अशा वेळी तुम्ही नी रिप्लेसमेंट जरूर कन्सिडर करा. तज्ञ डॉक्टरद्वारे चांगल्यातला इम्प्लांट वापरून एक सुंदर रोबोट, जो बेसिकली खूप स्किलफुल रोबोटिक सर्जरीज होतात, एक चांगला सर्जन, चांगला इम्प्लांट, चांगला रोबोट, चांगल्या सेंटरमध्ये जर सर्जरी करून घेतली तर निश्चितच तुम्हाला त्या नी सर्जरी केल्याचा आनंद होतो आणि त्याची पूर्ण लाईफ तुम्ही तो वापरू शकता. थँक्यू.